आम्ही कलेक्टर साहेबांकडे मूळतः आम्ही सर्व मोहाडी, जानोरी आणि दिंडोरी तालुक्यातील सर्व शेतकरी आहोत. आम्ही कलेक्टर साहेबांना एक निवेदन देण्यासाठी आलो की नॅशनल हॉर्टिकल्चर बोर्ड गुडगाव यांनी 21 ऑगस्ट 2026 ला एक GR पास केला. त्या अनुषंगाने सबसिडी कमी होणार आहे. फॅमिलीमध्ये जर एका व्यक्तीने 1,00,000 रुपये जरी सबसिडी घेतली असेल, 1 रुपया जरी सबसिडी घेतली असेल, तर त्याच्यात कुणालाही 3 पिढ्यापर्यंत सबसिडी मिळणार नाही. हा मोठा आमची विषय होता, मागणी होती. आम्ही कलेक्टर साहेबांनी निवेदन दिलं, त्यांनी आमचं पूर्ण निवेदन ऐकून घेतलं आणि त्यांनी आम्हाला चांगला सल्ला दिला. पण आमच्या शेतकऱ्यांचं एवढं एक म्हणणं आहे की NHB आणि केंद्र शासनाच्या कृषी विभागाने हा जो जाचक आट टाकली आहे की एका फॅमिलीमध्ये जर सबसिडी घेतली तर भेटणार नाही, हा विषय त्यांनी मागं घ्यावा. त्याचप्रमाणे 21 ऑगस्ट 2026च्या अगोदर जे GOC प्रोसेसमध्ये आहेत, ज्यांना GOC मिळालेला आहेत किंवा GOC मिळाल्यानंतर जे आता सबसिडीची क्लेमसाठी डॉक्युमेंट जमा आहेत, त्यांना पण जुन्या GR प्रमाणे सबसिडी द्यावी. कारण त्यांनी जो 21 ऑगस्ट 2026 ला GR आहे त्याच्यामध्ये हे सर्व GOC वाले सबसिडी वाले बाधित होत आहेत. आम्ही सर्वांनी कमीत कमी 50 लाख 1 करोड पर्यंत कर्ज घेतलेलं आहे. आमचे कामं पोलिओचे चालू आहेत, काहींची रोपांची लागवड झाली आहेत. आता याच्यानंतर जर हा नियम आम्हाला लागू केला तर आम्ही सर्वजण अडचणीत येऊ. अडचणीनंतर बँक पण अडचणीत येणार आहे. त्याच्यामुळे शासनाने आमची ही मागणी मान्य करावी अशी आम्हाला शासनाकडे आमची विनंती आहे. आज आम्ही कलेक्टर ऑफिसमध्ये येऊन कलेक्टर साहेबांना निवेदन दिले आहे की NHB भारत सरकारचं कृषी विभागानं एक कायद्यात सुधारणा करून NHB मार्फत जी सबसिडी भेटायची त्या सबसिडीमध्ये काही जातचं काठी टाकलेली आहे. जसं पूर्वी एक कुटुंबाला 1 कोटीपर्यंत सबसिडी भेटायची आणि तो 2-3 वेळा त्या ऍप्लिकेशन करून त्या सबसिडीचा लाभ घ्यायचा. पण आता ती एकदाच घेता येईल, एका कुटुंबाला एकदाच घेईल. त्याचे आई वडील, तो स्वतः, त्याची पत्नी आणि त्याची मुलं, ह्या म्हणजे 3 पिढ्यांमध्ये एकदाच एक सबसिडी घेता येईल अशी अट टाकली. त्यामुळं आणि समजा एखाद्या कुटुंबानं 20 लाखाची सबसिडी घेतली तर त्याला त्या उर्वरित 80 लाखावर पाणी सोडावं लागणार आहे. आणि दुसरा मुद्दा म्हणजे इथं 1 वर्षापूर्वी 6 महिन्यापूर्वी ज्या GOC मिळालेल्या आहे NHB कडून, त्यांनाही हा नवीन कायद्यात जी दुरुस्ती केली त्याच्यात टाकलंय त्यांनी. त्यामुळे यांनी कर्ज घेतलेले, पॉलिओस उभे केलेले आणि सबसिडी करता क्लेम केले, त्यांना पण टाकले. सर्व ह्या गोष्टीने बाधित होते. तर असा हा अवघड जो NHBचा जो सुधारणा कायदा त्यांनी लागू केलाय तर तो त्वरित मागे घ्यावा एवढी सरकारला आमच्या वतीने शेतकऱ्याच्या वतीने कळकळीची विनंती.